हे आहे फ्रूट कस्टर्ड. विदाऊट कस्टर्ड पावडर हे आपण फ्रूट कस्टर्ड तयार केलेलं आहे. आपल्याकडे बघा नवरात्राचे उपवास असतात किंवा दिवसभराचा उपवास असतो, तेव्हा आपल्याला झटपट पौष्टिक प्रोटीन्स असलेला असं काही ते पदार्थ हवे असतात. त्यावेळी तुम्ही असं हे फ्रूट कस्टर्ड केलं तर ह्याच्यामध्ये भरपूर फायबर आहे, प्रोटीन आहे. त्यामुळे तुम्ही जरी एक बाउल हे घेतलं तरीसुद्धा तुमची खूप वेळ भूक भागेल, ॲसिडिटी व्हायची नाही, कॉन्स्टिपेशन व्हायचं नाही. किती क्रीमी झालं आहे बघा. तुम्हाला आत्ता याची कन्सिस्टन्सी दिसत असेल. हे बघा किती छान झालं आहे. नमस्कार, श्रेयस रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. उपवासाकरता खास क्रीमी फ्रूट डिश बघतोय किंवा फ्रूट कस्टर्ड बघतोय. त्याच्याकरता इथे मखाणे घेतलेले आहे. मखाणे उपवासाला तुम्ही खात नसाल तर दुसरं काय वापरायचं हे तुम्हाला नंतर सांगते. एक 5-6 काजू घेतले. इथे 7-8 भिजवलेले बदाम घेतलेले आहेत. हे बदाम मी आधीच भिजवलेले होते. आता ह्याची वरची सालं काढूया. बघा इझी निघतात. बदाम सोलून घेतलेत, ते घालते ह्याच्यामध्ये. 1 कप दूध घालतेय. हे गरम दूध आहे. चिमूटभर केशर घालतेय. तुम्ही ह्याच्यात थोड्या अक्रोड घातले तरी सुद्धा चालतील. एकदाच खालीवर करून घेऊया. आता हे 15-20 मिनिटं असंच राहू दे. काजू बदाम मखाणे सगळे छान भिजतील तोपर्यंत आपण फळं चिरून घेऊया. इथे सगळी फळं घेतलेली आहेत. सीझनल फळं घ्या. जी तुम्हाला आवडतात ती फळं तुम्ही जास्त घेतलीत तरी चालतील. इथे मी सगळ्या फळांच्या बारीक बारीक फोडी करून घेते. सफरचंदाच्या सालासकट फोडी करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साल काढलं तरी चालेल. हे बघा इथे सगळी फळं बारीक चिरून घेतलेली आहेत. पपईच्या जवळपास 1 वाटी फोडी घेतलेल्या आहेत. सफरचंदाच्या तेवढ्याच घेतलेल्या आहेत. चिक्कूच्या थोड्याशा कमी आहेत. अर्धाच पेरू घेतलेला आहे. आणि लहान 3 केळी बारीक चिरून घेतलेली आहेत. आणि डाळिंब घेतलेलं आहे. ह्याला माप असं काही नाही. तुम्हाला जी फळं जास्त आवडतात ती तुम्ही जास्त घालू शकता. सगळी गोड फळंच घेतलेली आहेत. ह्याच्यात संत्र मोसंबी मी घालत नाही आहे. कधी कधी काय होतं, ही सायक्रिक फळं असतात, ती दुधात घातली की लवकर खराब होतात. आता मगाशी हे जे आपण भिजवून ठेवलं होतं ते आता आपल्याला मिक्सरमधनं त्याची पेस्ट तयार करून घ्यायची. अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला मगाशी मी म्हटलं होतं तुमच्याकडे मखाणे नसतील तर काय घालायचं. मखाणे नसेल तर तुम्ही याच्यात 2 चमचे मिल्क पावडर घालू शकता किंवा तुमच्याकडे जर कॅन केलेला आंब्याचा रस असेल तर अर्धा कप तुम्ही आंब्याचा रस सुद्धा ह्याच्यात घालू शकता. आता ह्यातले फक्त काजू बदाम आणि मखाणे एवढेच मी मिक्सरच्या जारमध्ये घेते. त्याची आधी पेस्ट तयार करून घेऊया आणि मग दूध घालून पुन्हा एकदा मिक्सरमधनं फिरवूया. आता ह्यातलं थोडं दूध घालूया आणि छान त्याची गुळगुळीत अशी पेस्ट तयार करूया. थोडं थोडं घालूनच वाटून घ्यायचं की त्यामुळे त्याची फाईन पेस्ट तयार होते. हे बघा किती छान पेस्ट तयार झाली आहे. अगदी प्लेन झालेली आहे. पॅनमध्ये अजून 1 कप दूध घेतले. आपण क्रीमी फ्रूट डिश करतोय त्याच्याकरता साईसकटच दूध घ्यायचं. जवळजवळ अर्धा लिटर सगळं मिळून दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ही जी पेस्ट तयार केली आहे ती आता घालूया. हे छान मिक्स करूया. हे दूध आधी मी तापवून गार करून घेतलेलं होतं. 3 ते 4 टीस्पून साखर घाला. सगळी फळं गोड आहेत त्यामुळे साखर कमी लागते. आणि तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही खजुराचे बारीक तुकडे जरी ह्याच्यात घातले तरी चालतील. खजूर अंजीर या सगळ्याचे बारीक तुकडे घातले तरी चालतील. त्याच्यामुळे साखर नाही घातली तरी सुद्धा ते छान गोडच लागतं. आता आपल्याला हे जास्त उकळायचं नाहीये. गॅस चालू केलेला आहे. आता आपल्याला फक्त साखर विरघळेपर्यंत हे गरम करून घ्यायचं आहे. साखर पण छान विरघळली गेली पाहिजे. आणि जे आपण काजू बदामाची पेस्ट घातली ती पण दुधाला अगदी छान लागली गेली पाहिजे. हे बघा याला एक छान उकळी आलेली आहे. साखर सुद्धा विरघळलेली आहे. आता मी गॅस बंद करते. हे आता गार होऊ दे. इथे मी साखर अगदी कमी वापरलेली आहे. पण जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही आत्ताच ह्या दुधामध्ये थोडी साखर घातली तरी चालेल. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. एक बाउल घेतलाय. आता ह्यातली सगळी फळं घेऊया. पेरू ऑप्शनल आहे. तुम्हाला पेरूचा वास आवडत नसेल, नाही घातलात पेरू तरी चालेल. दुसरं कुठलंही फळ घाला. डाळिंब. तर मगाशी जे आपण दूध उकळून घेतलं होतं ते आता गार झालेलं आहे. ते आता ह्याच्यावर घालूया. हे सगळं छान मिक्स करूया. आता तुम्हाला किती घट्ट हवं आहे, किती पातळ हवं आहे तसं हे दूध त्याच्यात घालायचं. खूप पण दूध घातलं तर फळांची टेस्ट येत नाही. त्यामुळे छान मिक्स होईल एवढंच दूध घालायचं.
तुम्हाला द्राक्ष मिळाले तर तुम्ही द्राक्ष घाला, पण जर द्राक्ष नसतील तसे बेदाणे थोडेसे घालायचे, त्याची टेस्ट फार छान येते. आणि थोड्याशा काळ्या मनुका आणि खाताना मध्ये ते आले की खूप छान लागतात. आणि गार्निशिंग करता थोडेसे पिस्त्याचे काप घालते, हे ऑप्शनल आहेत. हे तुम्ही आता असंही खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून गार करून सुद्धा खाऊ शकता. कसंही खाल्लं ते छानच लागतं. क्रीमी फ्रूट डिश किंवा फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे. तुम्ही असं हे दूध आधी तयार करून ठेवून दिलं तर तुम्ही आयत्या वेळी त्याच्यामध्ये फळं घालून सुद्धा सर्व करू शकता.